पंतप्रधान आणि अबुधाबीचे युवराज यांच्यात नवी दिल्लीत द्विपक्षीय शिष्टमंडळ स्तरीय चर्चा, अणुऊर्जा आणि पेट्रोलियमशी संबंधित 5 महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या. अबुधाबी रियाद इथं आकाशी सहकार्य परिषदेसोबत परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांची बैठक. कतारचे पंतप्रधान आणि ब्राझीलच्या परराष्ट्र मंत्र्यांशीही द्विपक्षीय चर्चा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मुंबईत लालबागचा राजा गणपतीचं घेतलं दर्शन. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातल्या गणपतींची केली आरती. आरजी-कर वैद्यकीय महाविद्यालयातल्या महिला अत्याचार आणि हत्येप्रकरणी नवा स्थिती अहवाल एका आठवड्यात सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सीबीआयला आदेश. जम्मू काश्मीरमध्ये नौशेरा इथं संरक्षण दलांशी झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची 54वी बैठक. अमेरिका दौऱ्यादरम्यान राहुल गांधी यांनी केलेलं भारतीय संविधानाबद्दलचं वक्तव्य त्यांचा दुटप्पी दृष्टिकोन आणि अपरिपक्वता दर्शवणारं भाजपाची टीका. नागपूरजवळच्या मिहान प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी तातडीनं पावलं उचलण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश. 19 सप्टेंबरपासून खेळल्या जाणाऱ्या बांगलादेश विरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा. आणि मराठवाड्यासाठी महत्त्वाचं असलेल्या जायकवाडी आणि मांजरा धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ. दुष्काळी मराठवाड्याला